नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग 9. कॉलेज सुरू होऊन 2 महिने उलटले. जमेल तेवढ्या वेळा रेखा नलिनीकडे रविवारी गेली. पण काही रविवार सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली नव्हती, त्यामुळे बाहेर पाय टाकणेही अशक्य झाले. काही रविवार नंदन परगावी गेल्याचे समजून तिचे मन जराशे खट्टू झाले. पण त्यांच्या गाठीभेटी होत होत्या. ओळखीच्या ऐवजी त्यांच्यात निकट परिचय झाला. त्याचे रूपांतर नकळत प्रीतीमध्ये झाले. पाहता पाहता तिच्या आयुष्याची एक एक पाकळी उमलत होती. जीवनाला वेगवेगळ्या दिशा येत होत्या. आणि एका सकाळी हॉस्टेलवर अचानकपणे भैयासाहेब येऊन उभे राहिले. लेडी वॉर्डनच्या खोलीत पाय टाकेपर्यंत रेखाला आपल्याला कशासाठी बोलवले आहे याची कल्पना नव्हती. खुर्चीत बसलेले भैयासाहेब दिसताच ती दारातल्या दारात थबकली. मग एकदम त्यांच्याजवळ आली. भैयासाहेब, एकदम असे आलात ते? अगं, माईला आणली मुंबईला. माईंना? त्यांना काही झालं नाही ना? नाही ग, घाबरण्यासारखं काही नाही. डॉक्टर अगस्तींच्या मते एकदा तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावी असे ठरले. मग मी म्हटलं, मीच जातो बरोबर, अनायासे तुझी गाठ भेट होईल असा विचार केला. त्यांच्यात झालेला बदल रेखा चकित होऊन पाहत होती. तिला पूर्वी कधीही न दिसलेल्या काळजीच्या नव्या रेषा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. केसांनाही थोडीशी पांढरी झाक आली होती. पण हे महत्त्वाचे नव्हते. त्यांच्या बसण्या बोलण्यात झालेला फरक तिला दिसत होता. स्पष्ट शब्दात ती सांगू शकली नसती, पण पूर्वीचा ताठरपणा, करारीपणा, धमक नाहीशी झाल्यासारखे वाटत होते. तिच्या नजरेला नजर देण्याचे ते टाळत होते. हातातल्या काठीच्या चांदीच्या मुठीशी त्यांचा सारखा चाळा चालला होता. भैयासाहेब, मला पत्र तरी लिहायचे. कुठे उतरला आहात? सरदार गृहात खोली रिझर्व केली होती. आणि माई? ती तिथेच आहे. इकडे यायला ती फारशी उत्सुक दिसली नाही. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे का? घेतली ना. आज संध्याकाळी जायचं आहे. भैयासाहेब, मला खरं सांगा, काळजी करण्यासारखं काही आहे का? अगं वेडे, खरंच तसं काही नाही. तसं काही असतं तर तुला सांगितल्याशिवाय का राहिलो असतो? डॉक्टर अगस्तींनी पत्र दिले आहे. रुटीन चेकअप आहे. पण सिंधुदुर्गमध्ये काही एवढी अद्ययावत सोय नाही. खरंच दुसरं काही नाही. किती दिवस राहणार आहात? आज रात्री लगेच निघणार आहोत. तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही. 2 दिवस आलो आहे, पण मला काही स्वस्थता नाही. आज लगेच जाणार? रेखा जराशी निराश होऊन म्हणाली. अनायासे भैयासाहेब मुंबईत आलेच होते, तर त्यांची व नंदनची गाठ घालून द्यावी अशी तिची फार इच्छा होती. बेटा, तुझी भेट झाली, तुझं सगळं ठीक चाललेलं पाहिलं आणि मला खरंच बरं वाटलं. खरं म्हणजे त्यासाठीच मी आलो होतो. भैयासाहेब, रेखा अडखळत म्हणाली, माझं एक ऐकाल? अरे, तू एकदम अशी गोरीमोरी का झालीस?
चला आधी सांगा ऐकाल का? काय ते तर सांग. माझ्या मैत्रिणीकडे तुम्ही एकदा यावे अशी माझी फार इच्छा आहे. पण आता वेळ कुठे आहे रेखा? जेवायला यायचं नाही का जमणार? अगं पण तिकडे माई वाट पाहतील ना. त्यांना फोन करून कळवा. एक जुने स्नेही भेटले व त्यांनी मला आग्रह करून घरी नेले म्हणून. वा, तुझा प्लॅन अगदी तयार आहे. भैया साहेब, भैयाजी, प्लीज येता का? तू माझा अगदी निरुपायच केलास. बरं बुवा, करतो फोन. ऑर्डनची परवानगी घेऊन रेखा भैयासाहेबांना घेऊन निघाली. तिची देवाजवळ एकच विनंती होती, नंदन घरी असू दे. नाही तर एवढं जमून आलेलं सारं पाण्यात जायचं. वाटेत भैयासाहेबांनी तिला खूप प्रश्न विचारले होते, पण तिने त्या सर्वांना अगदी मोजक्या शब्दात उत्तरे दिली होती. आता जिन्याच्या पायऱ्या चढता चढता जेव्हा तिला नंदनच्या हसण्याचा आवाज ऐकू आला, तेव्हा कुठे तिला हायसे वाटले. घंटीचे बटन दाबून ती धडधडत्या काळजाने दाराबाहेर उभी राहिली. दार नंदननेच उघडले व तिला बाहेर पाहताच तो आश्चर्याने म्हणाला, वा रेखा, या या. आणि मग त्याचे लक्ष भैयासाहेबांकडे गेले व तो गप्प झाला. रेखा आत आली व तिने भैयासाहेबांना आत येण्याची खूण केली. नंदनने एव्हाना स्वतःला सावरले होते व तो भैयासाहेबांना नमस्कार करून म्हणाला, या ना या, खुर्ची घ्या. उभ्या उभ्याच रेखा म्हणाली, नंदन हे माझे वडील भैयासाहेब आणि भैयासाहेब हे नंदन देशपांडे, माझ्या मैत्रिणीचे वडील बंधू. नुकतेच इंग्लंडहून परत आले आहेत. नंदनच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहून ती घाईने पुढे म्हणाली, नंदन, आधी काही कल्पना देता आली नाही हो मला. माझे वडील येणार आहेत हे मला स्वतःलाच आज सकाळपर्यंत माहीत नव्हते. नो नो, दॅट्स ऑल राईट. आणि त्यांना आणलेस हेही उत्तम केलंस. भैयासाहेब बसा हं, मी 1-2 मिनिटात येतेच. खुर्चीवर बसता बसता भैयासाहेबांनी एकदा नंदनच्या चेहऱ्याकडे आणि एकदा गडबडलेल्या रेखाच्या चेहऱ्याकडे पाहिले होते. खरा प्रकार कदाचित त्यांच्या ध्यानात आला असेल, पण ते प्रत्यक्ष काहीच बोलले नाहीत. मात्र आत जाता जाता रेखाला दिसले की त्यांच्या चेहऱ्यावर अगदी अस्पष्ट असे हास्य आले होते. ती घाईने आत गेली. नलिनी घरी नव्हती. नलिनीची आई बाहेर परक्या माणसाचा आवाज ऐकून दारापाशीच उभी होती. हाशहुश करीत रेखा कशी बशी खुर्चीवर येऊन बसली. त्या दोघांची तिने एकदाची गाठ घालून दिली होती. तिची अगदी मनाची इच्छा पुरी झाली होती. इतका वेळ धरलेले त्राण आता पार कुठल्या कुठे गेले होते. आपल्या अवयवात काही शक्ती उरलेली नाही असे तिला वाटू लागले. बाहेर बराच वेळ त्या दोघांच्या संभाषणाची गुणगुण ऐकू येत होती. आईंना रेखा जरा अडखळणाऱ्या आवाजात म्हणाली, आई, मी भैयासाहेबांना म्हटले आहे की आज जेवायला माझ्या मैत्रिणीकडे चला. आज सकाळीच अचानकपणे ते आले. मला इकडे सांगायला वेळच झाला नाही. अगं, मग त्यात काय झालं? नंदी येईलच एवढ्यात. आपण तिघीजणी घरात पाहायला असल्यावर काही गडबड व्हायची नाही.
पण का ग रेखा, तुझ्या आईची प्रकृती बरी नव्हती म्हणत होतीस, आता कसं काय आहे त्यांचं? त्यांनाच दाखवायला माझे वडील येथे घेऊन आलेत. म्हणजे त्यांना काही नाही? नाही, तसं काही नाही, नुसती तपासणी व्हायची आहे. मग त्यांना आणलं असतं तर बरं झालं असतं का? त्या नाही यायच्या, रेखा तुटक आवाजात म्हणाली व चहाच्या तयारीला लागली. नंदन एकदा स्वयंपाकघरात डोकावून गेला व रेखाच ओट्याशी उभी आहे हे पाहून जरासा हसून परत बाहेर गेला. नंदीची यायची रेखा वाट पाहत होती, पण ती काही आली नाही व शेवटी तिलाच चहा बाहेर नेऊन द्यावा लागला. आपल्याला इतकी लाज वाटेल याची तिला कल्पना नव्हती. खालच्या मानेने तिने मधल्या टिपवायवर ट्रे ठेवला व तशीच ती परत आत आली. सर्वांची जेवणे उरकली तेव्हा 1:30 वाजायला आला होता. हातातल्या घड्याळाकडे पाहून भैयासाहेब म्हणाले, मला आता निघायला हवं. पोहोचेपर्यंत 2 तरी होतीलच. पदर वगैरे नीट करून रेखाही त्यांच्याबरोबर निघाली. निघताना नलिनी व तिची आई यांचा निरोप घ्यायलाही भैयासाहेब विसरले नाहीत. रस्त्यावर येताच भैयासाहेब म्हणाले, रेखा, आपण पायीच जाऊ. तू येणार आहेस वर खोलीत? मी आले नाही तर तुम्हाला राग येईल का भैयासाहेब? नाही राग यायचा, पण जरासे वाईट वाटेल. तेवढे माझ्यासाठी सहन करा. मी दारापाशीच तुम्हाला सोडून पुढे जाईल, रेखा म्हणाली. आतापर्यंत उत्तम गेलेल्या दिवसाचा विरस व्हायला तिला नको होता. भैयासाहेब स्वतःशीच विचार करीत रस्त्याने चालले होते. 1-2दा त्यांनी रेखाकडे पाहिले व काहीही न बोलता त्यांनी मनातला अंदाज खरा झाल्याची केवळ स्वतःशीच मान हलवली. शेवटी ते म्हणाले, रेखा, हे नंदन देशपांडे मला फारच चांगले गृहस्थ वाटले. काही न बोलता रेखा त्यांच्याबरोबर चालत राहिली. तुमचे आपापसात काही बोलणे झाले आहे का? नाही, हलकेच रेखा म्हणाली. भैयासाहेब, मला त्यांनी प्रत्यक्ष काहीच विचारलेले नाही, पण त्यांच्या वागण्यावरून मला असे वाटायला लागले आहे की माझा स्वभाव, माझा सहवास त्यांना आवडतो. आणि तुला ते आवडतात की नाही? त्याशिवाय का मी तुम्हाला इतके आवर्जून त्यांच्या घरी आणले असते? आज ना उद्या नंदन मला विचारणारच. तुमच्या कानावर एकदम काहीतरी येण्यापेक्षा तुमची त्यांची गाठ आधी पडावी अशी माझी फार इच्छा होती. तिच्या खांद्यावर हात ठेवून भैयासाहेब म्हणाले, रेखा, फार आनंद झाला आहे. घरातून तू निघून आलीस तेव्हा माझ्या मनाची मोठी विलक्षण स्थिती झाली होती. घरात राहायची मी तुझ्यावर सक्ती करूच शकत नव्हतो. आणि तू एकटी चाललेली पाहून मला तुझी विलक्षण काळजी वाटत होती. आता ती काळजी पार दूर झाली आहे. पण भैयासाहेब, अजून कशाचाच कशाला पत्ता नाही. असं का? मग ऐका बाईसाहेब. नंदननी माझ्याजवळ आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. त्यांनी आपला सर्व इतिहास मला अगदी मोकळेपणाने सांगितला व तुला मागणी घातली. भैयाजी? होय, मी आनंदाने होकार दिला.
आणि सवड होताच तुझ्याबरोबर 2-4 दिवसांसाठी प्रत्यक्ष शिवदुर्गला यायचे त्यांना निमंत्रणही दिले आहे. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.